नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक कथेबद्दल बोलणार आहोत. एक अशी गोष्ट जी मोठ्या संकल्पना अगदी सोप्या करून सांगेल. अच्छा, चंद्रावरच्या म्हातारीची गोष्ट तर सगळ्यांनीच ऐकली असेल नाही का? पण चंद्रावर एक ससा सुद्धा आहे, हे कधी ऐकलंय का? हे एक असं रहस्य आहे ज्याने हजारो वर्षांपासून लोकांना कोड्यात टाकलंय. तर ह्याचं उत्तर आपल्याला एका प्राचीन दंतकथेत सापडतं. ही गोष्ट आहे सद्गुणांच्या एका अंतिम परीक्षेची. खरं तर ही एक जातक कथा आहे, म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांपैकी एक. आणि ती आपल्याला खऱ्या त्यागाचा अर्थ काय असतो हे शिकवते. चला तर मग या गोष्टीत शिरूया. ही गोष्ट घडते बनारस जवळच्या एका घनदाट जंगलात. कल्पना करा, तिथे 4 खूप शहाणे प्राणी राहत होते आणि ते एकमेकांचे घट्ट मित्र होते. तर या 4 मित्रांमध्ये मुख्य होता एक ज्ञानी ससा, जो प्रत्यक्षात बोधिसत्व होता, म्हणजे जो पुढे जाऊन बुद्ध होणार होता. आणि त्याचे 3 सोबती होते, एक उदमांजर, एक कोल्हा आणि एक माकड. आता हा ससा, जसं म्हटलं, खूप शहाणा होता. त्यानेच आपल्या मित्रांना एक गोष्ट शिकवली होती की पवित्र दिवशी आपण नेहमी दानधर्म करायचा, एक व्रत म्हणून ते पाळायचं, जेणेकरून कुणी गरजू आलं तर त्याला मदत करता येईल. आणि मग काय, सगळ्यांनी मिळून एक निश्चय केला. ठरलं की पुढच्या पवित्र दिवशी जर कोणी भुकेला भिकारी आला तर आपण आपल्या वाटचं अन्न त्याला देऊ. बरं, तो दिवस उजाडला आणि तिकडे स्वर्गात देवांचा राजा जो होता शक्र, त्याच्या मनात एक विचार आला. त्याला या चौघांच्या सद्गुणांबद्दल खूप उत्सुकता वाटली. मग त्याने ठरवलं की यांची परीक्षा घ्यायची आणि त्यासाठी त्याने एका थकलेल्या ब्राह्मणाचं रूप घेतलं. तर हा ब्राह्मण म्हणजे शक्र सगळ्यात आधी गेला ऊद मांजराकडे. ऊद मांजराला नेमकं त्याच दिवशी नदीकिनारी वाळूत पुरलेले 7 लाल मासे सापडले होते. कुणीतरी मच्छीमार विसरून गेला होता ते. ऊद मांजराने मोठ्या आनंदाने ते मासे त्या ब्राह्मणाला देऊ केले. पण ब्राह्मणाने काय केलं? त्याने फक्त म्हटलं, ठीक आहे, मी नंतर बघतो, आणि तो तिथून पुढे निघून गेला. त्यानंतर शक्र पोहोचला कोल्ह्याकडे. कोल्ह्यानेही जेवणाची तयारी केली होती. त्याने जवळच्याच एका रिकाम्या झोपडीतून दही आणि सरड्याचं मांस आणलं होतं. इथेही बघा, त्यांचा हेतू तर चांगलाच होता, यात काही शंका नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे दान कुठून आलं होतं? एकतर सापडलेलं होतं किंवा दुसऱ्याच्या जागेवरून घेतलेलं होतं. आता ब्राह्मणाचा पुढचा मुक्काम होता माकडाकडे. माकडाने काय दिलं? त्याने जंगलातून गोळा केलेले गोड पिकलेले आंबे आणि प्यायला थंडगार पाणी देऊ केलं. पण इथेही तेच झालं. ब्राह्मणाने ते स्वीकारलं नाही, कारण तो काहीतरी वेगळं शोधत होता, काहीतरी अधिक मोठं. असा त्याग जो या सगळ्यांपेक्षा वेगळा असेल. आणि आता आपण येऊया त्या शहाण्या शशाकडे, कारण इथून पुढे ही गोष्ट एक असं वळण घेणार आहे जे खरंच नाट्यमय आहे. जेव्हा ब्राह्मण सशाकडे आला तेव्हा सशाला एकदम जाणीव झाली, अरे, माझ्याकडे तर या ब्राह्मणाला द्यायला काहीच नाही, मी तर फक्त गवत खातो. आणि मग त्याने ब्राह्मणासमोर एक असा प्रस्ताव ठेवला ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. त्याने ब्राह्मणाला सांगितलं की एक मोठी आग पेटव. आग पेटवल्यावर त्याने आधी आपलं पूर्ण अंग झाडलं. का? तर आपल्या केसांमध्ये अडकलेले लहान जीवजंतू मरू नयेत म्हणून. आणि मग त्याने सरळ त्या धगधगत्या आगीत उडी मारली. पण त्याच क्षणी एक चमत्कार घडला. एक अविश्वसनीय गोष्ट झाली. त्या आगीच्या ज्वाला त्याला भाजण्याऐवजी एखाद्या थंड वाऱ्याच्या झुळुकीसारख्या वाटल्या. त्याला खरचटलं सुद्धा नाही. हे पाहताच तो ब्राह्मण आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाला. त्याने सांगितलं की तो कोणी सामान्य ब्राह्मण नाही आणि तो इथे का आला होता. तो होता साक्षात देवांचा राजा शक्र. तो या सशाच्या निस्वार्थपणाचा आणि त्यागाच्या सर्वोच्च कृत्याचा साक्षीदार होण्यासाठी आला होता. शक्रू इतका प्रभावित झाला की त्याने ठरवलं की सशाचा हा महान त्याग जगात कोणीही विसरता कामा नये. यासाठी त्याने एक कायमचं स्मारक बनवण्याचं ठरवलं. मग त्याने काय केलं? त्याने एका पर्वताला दाबून त्याचा रस काढला आणि तो रस वापरून थेट चंद्रावर सशाचं चित्र रेखाटलं. आणि म्हणूनच असं म्हणतात की आजही पौर्णिमेच्या चंद्रावर आपल्याला ते सशाचं चिन्ह दिसतं. बघा कसं ते निस्वार्थ कृत्य थेट आकाशातल्या चंद्राशी जोडलं गेलंय. तर मग या कथेचा, जी स्वतः बुद्धांनी सांगितली असं मानलं जातं, तिचा खरा अर्थ काय? यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? ही कथा आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते. बघा, उदमांजर, कोल्हा, माकड या सगळ्यांनी केलेलं दान चांगलं होतं, पण ते दुसऱ्याकडून मिळवलेलं किंवा सापडलेलं होतं. सशाचा त्याग मात्र परिपूर्ण होता. का? कारण त्यांनी अशी गोष्ट अर्पण केली जी फक्त आणि फक्त त्याची स्वतःची होती, त्याचं स्वतःचं शरीर. म्हणजे खरा त्याग तोच जिथे आपण स्वतःचाच अंश देतो. आणि ही कथा आपल्यासमोर एक खूप मोठा कालातीत प्रश्न उभा करते.
आजच्या जगात खऱ्या निस्वार्थतेचा अर्थ काय असू शकतो? अशी कोणती गोष्ट आहे जी आपण देऊ शकतो आणि जी खऱ्या अर्थाने फक्त आपली स्वतःची आहे? यावर विचार करायला हरकत नाही.